समर्थ स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी। नमस्कार, कसे आहात सर्वजण यूट्यूब फॅमिली, फ्रेंड्स, व्ह्यूअर्स यांना माझा नमस्कार, हाय, हॅलो। आणि व्हिडिओला स्टार्ट करते। तर इथे पहा, ही जर्नी माझी आता संपूर्ण वेगळी असणार आहे, जी तुम्ही माझ्या घरातली लाईफ, माझं ट्रॅव्हलिंग किंवा हॅपी टाईम्स माझे तुम्ही एन्जॉय करत आला असाल, तर तुम्हाला या जर्नीमध्ये आता हे पॅथॉलॉजी दाखवली मी, आरविजन। आणि असे दिवस जात होते, तर मिस्टरांना ऑफिसमधून मिठाई मिळालेली। आणि तुम्ही पहिले व्हिडिओ पाहिले असेल, मी काय सांगितलेलं की वाईफ कशी गुड ॲडवायझर असते आणि पुरुषी अहंकारामुळे आपले आरोग्याकडं दुर्लक्ष होतं त्याच्यामुळं। आणि असं करू नका, असं तुम्हाला मी आवर्जून सांगते। तर सर्वांचा संसार चांगला सुरळीत चालावा यासाठी मी हे व्हिडिओ बनवलेत। आणि इम्प्रेशन म्हणजे तुम्हाला आमच्यापासून अनुभव मिळावा म्हणून मी हे व्हिडिओ बनवले। आणि आता शेअर करू का नको विचार करत होते, तुम्हाला काल मी शॉर्ट टाकला पहा। तर हे स्टार्ट झाली पहा मिस्टरांची ही जर्नी। आणि जीवनाचे हे 2 पार्ट्स असतातच, तर त्याला सामोरे तुम्ही कसं जाणार। मिस्टर मला बोलाले, घरात तुझा मला कसा हसायचा आवाज येतो खळखळून, असंच तुला नेहमी हसत राहायचं आहे, रडायचं बिलकुल नाही आहे। तर आता व्हिडिओ बनवताना मी व्हॉईस रेकॉर्ड देते, हे बनवून ठेवलेले मी व्हिडिओ, आणि हे शॉर्ट्स तुम्हाला मी शेअर केलेले होते। तर ते व्हिडिओ मी त्यांना विचारलं, काय हो हे हॉस्पिटलचे व्हिडिओ मी बनवू का पहिल्यांदा, मिस्टरांना बोलले। तर नाही बोलले, तुझं वर्क आहे यूट्यूबचं, तर तू लाईफ जर्नी शेअर करते, तर हे पण तुला शेअर केलंच पाहिजे, हे मला ओरडून बोलले ते। म्हणून मग मी पण धाडस केलं आणि सगळे व्हिडिओ मी बनवत राहिले। आता तुम्ही पहिल्यांदा स्वामी समर्थांची पालखी पाहिली असेल, तर मी कोणाच्याही श्रद्धेला आतापर्यंत कधीच असं हे केलं नाही। प्रत्येक माणूस हा प्रत्येक ह्याच्यावर श्रद्धा ठेवत असतो, कर्मकांड करत असतो। तर मी पण माझ्या यूट्यूबमधनं सगळ्यांचे सण वार सर्व मला जमतं तेवढं मी शेअर करते, श्रद्धा ठेवते मी पण। आणि आपण श्रद्धेवरच जगत असतो। आता डॉक्टरांकडे जातो, तर डॉक्टर आपल्याला बरं करणार, हे पूर्ण आपण श्रद्धेने शरणागतीने जात असतो। तर ह्या प्रकारे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता ही जर्नी सांगणार आहे। तर हे माझे 2 नंबरचे दीर आहेत आणि ते सगळे फोन करायला लागलेले हळूहळू मिस्टरांना, म्हणजे सांगायला आम्ही नको बोललो होतो फॅमिली, पण शेवटी सर्जरी ऑपरेशन म्हणल्यावर थोडंसं मन घाबरतंच आपलं। आणि मग त्यांनी पहिल्यांदा गावी सांगितलं आईला त्यांच्या, आणि मग सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात। आणि हे दीर माझे, आम्ही लग्न आमचं जोडीनेच झालेलं होतं, म्हणजे एकाच मांडवात म्हणतात ना 2 लग्न, तसे आमच्या सासऱ्यांनी असं करून दिलेलं, मोठ्या दिरांनी आमचं लग्न आणि त्यांचं लग्न असं सोबत। तर आमची दोघांची पण जर्नी, म्हणजे आम्ही सुरुवातीला खूप क्लोज फ्रेंडसारखेच, म्हणजे मिस्टर, ते दीर माझे, मी पण, आणि आमची जाऊबाई पण खूप, म्हणजे खूप असं क्लोज असं म्हणजे आमचं होतं। नंतर मग संसाराचा हे वाढत गेला पसारा, एकत्र होतो, मग पुन्हा आम्ही वेगळे झालो, किंवा आमची जर्नी राहण्याची वेगळी झाली, बदल्या झाल्या।
मग असे आम्ही फोनद्वारे कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. कधी वेळ भेटला की असं एकत्र येणं प्रोग्राममधून असं होत गेलं. आणि मग लग्नांमध्ये एकत्र, मोठ्या दिरांच्या मुलींचे लग्न होते. पुन्हा बरेच असे सुखदुःखाचे सगळे प्रसंग आम्हाला जवळ घेऊन यायचे पुन्हा पुन्हा. आणि मिस्टरांनी त्यांनी फोन केला, यांना सगळं सांगितलं. तर मी आहे ना म्हणलं तुम्हाला. तर मिस्टर बोलले असू दे, ज्याला वेळ असेल ते येतील, ज्यांना वेळ नसेल ते फोनवर बोलतायत, एवढंच आपण समाधान मानायचं. जे आपल्याशी प्रेमाने आपुलकीने वागतात ना, त्यात तू समाधान मान. कोण आपल्यासाठी धावून येईल किंवा असं हे नाही, अपेक्षा नको ठेवू. तर आता हे कवर घालतायत सोफ्याला. मी माझं थोडंसं इमोशनल बाजूला ठेवते. आणि हे तुम्हाला मी सांगितलेलं सोफा मी खूप चांगला आहे. माझा सोफा कम बेड होतो हा, रात्री बेड बनतो. तर या हॉलमध्ये मिस्टरांनी मी यायच्या अगोदरच या सगळ्या वस्तू मला म्हणजे सरप्राईज दिलं होतं. घराचं रिनोव्हेशन, हे सगळं घरात वस्तू मला व्हिडिओ व्हॉईस रेकॉर्ड देताना भरभरून येते अगोदरच. कारण आपण त्या सिच्युएशनला जात असतो आणि वय असं टप्पा देत असताना तर ते प्रसंग आपल्याला शिकवत असतात. त्यात तुम्ही कसे राहता, म्हणजे उभे राहता. तर त्यांना मग असं मला तर सामोरे जायचं होतं. तर मिस्टरांनी सगळं मला आनंद भरपूर दिला. म्हणजे खूप दिवसांनी सगळं असं स्वतःचं घर चांगलं टापटिपीत पण म्हणजे बनवलेलं त्यांनी स्वतः केलं. म्हणजे एकदम धडपडून लॉकडाऊनमध्ये केलेलं आहे. आणि आम्ही पुण्यामध्ये ह्याच्यावरती राहायला होतो, औरंगाबादला क्वार्टर्समध्ये राहायला होतो. तसं सजवायला असं मिळालंच नव्हतं घर आपलं, म्हणजे ठिकाण नसल्यामुळं एकच. तर त्यांनी मला हा खूप आनंद दिला होता सगळं इथे या घरामध्ये राहायला आल्यापासून. आणि ते सगळं मला म्हणजे आता त्यांच्यावर आता ऑपरेशन होणार हे ते म्हणजे खूप हे वाटत होतं मला. थोडंसं घरामध्ये करमतच नव्हतं मला. मेन म्हणजे सारखं असं मी व्हिडिओ बनवत होते पण माझं लक्ष नव्हतं लागत. मग आता हे सोफा दिरांकडे गावाला पाठवणार आहे मी, आमच्या गावी. तर खूप चांगलं आहे. तर मग आता कोणाला म्हणजे असंच देऊन टाकणार ना म्हणून, आणि विकायला पण मन होईना. तर मग घरी गावचं घर आमच्या खूप मोठं आहे. मग मिस्टर बोलले की कवर वगैरे मी धुवून दिले, सुकवले. आणि आता ते घ्यायला येणार होते. तो दिवस आला होता. आणि मिस्टरांना मग बेडरूममध्ये सर्जरी झाल्यानंतर त्यांना झोपायला पण बरं पडेल. आणि प्रणितला हॉलमध्ये 10-20 दिवस अटेंड कर ऑफिस, आणि हे सांगितलं मी. आणि पप्पांना रेस्ट करू दे बेडवरती. तर हे सगळं आमचं नियोजन चालू होतं घरामध्ये. आणि व्हिडिओ मी असे बनवत होते, स्टँडला लावलेले. आणि हे तुम्हाला मी आता मिस्टरांना हळूहळू घरामध्ये बघा, आता ते खूप शेवटपर्यंत असे ऑफिसचं काम, हे जे वरचं काय काय कामं असतील ते करत राहिल्या का. खूप त्यांचं म्हणजे मला प्राऊड वाटतो एकदम. म्हणजे खूप त्यांना म्हणजे शक्ती देव अजून देवाने. कारण कधीच त्यांना झोपून असं माहिती नाही आहे. आणि आता ते सर्जरीने होणार होतं. तर हे सगळी कामं ते करत होते बघा. आता हे आम्ही संध्याकाळी हे कवर घालून ठेवले. आणि ते लोक संध्याकाळी टेम्पो येणार होता. मग आम्ही आता खाली जाणार. टेम्पोवर वॉचमॅनच्या इथले 2 लोक बघितले, कामगार लोक, हे खाली उतरवायला. आणि व्यवस्था पण ती झाली. गावचा टेम्पो वगैरे आला. म्हणजे कसं जाणार वगैरे पण टेन्शन होतं मला, कारण खूप लगेजचे पैसे घेतात. तर ते व्यवस्थित झालं कमी ह्याच्यामध्येच.
गावचंच आमचे ओळखीचे निघाले टेम्पो आणि ते घेऊन आले. आणि मग हा सोफा आता आम्ही संध्याकाळी पाठवून देणार होतो. तर असं थोडंसं नवरा बायकोंमधलं मी तुम्हाला सांगितलं आमच्यामधलं. आणि पुढे मग तुम्हाला जसे जसे व्हिडिओ येतील ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. कारण थोडं मला धाडस करावं लागत होतं व्हिडिओ शूटिंगला. मी बाकीचं करते रोडवरती फंक्शन हे ते, पण हॉस्पिटल म्हणल्यावर थोडं मला स्वतःला टेन्शन आलेलं मिस्टरांचं शूट कसं करायचं. आणि ते मला तर बोलले दम देऊन कर म्हणून, बिंदास कर, काही घाबरायचं नाही. तर पण मला आता आतून खूप खूप टेन्शन, सारखं रडायला यायचं. मी बाथरूममध्ये जाऊन रडत रडत बसायची की अशी माझ्याशी म्हणजे किती ह्याने वागतायत. सगळी घरामध्ये मला मदत केलेली पहा. आणि पुन्हा खूप ते मला असे घरामध्ये हे करत होते, म्हणजे जरासुद्धा म्हणजे टेन्शन नसल्यासारखं असे वागत होते. त्याच्यामुळं आणि मी आमच्या दादांचं खूप स्मरण केलेलं. म्हणजे खूप त्यांच्या म्हणजे हार्टची सर्जरी झालेली, पुन्हा कसे कसे त्यांना पण महिनाभर हॉस्पिटल, असं मी दादांचं खूप मला वाटतं स्मरण चालू असायचं माझं. आणि मग त्याच्यातच हे फोन आला की टेम्पो आलेला आहे मुंबईला आणि ते सगळं घेऊन जाणार. आणि हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदरच हे सगळं व्यवस्थित झालं बघा. सोफा गावी गेला, परत आतला बेड प्रणित त्यांना म्हणजे आता सर्जरीनंतर आराम करायचा, म्हणजे बेडची व्यवस्था. तर म्हणजे असे दादाच म्हणजे रक्षण, म्हणजे मग त्यांच्याकडे लक्ष देऊन असल्यासारखे, म्हणजे आता त्यांना असं होणार होतं म्हणजे घरातून व्यवस्था झाली पाहिजे. तर कधी कधी काय होतं, हे खूप सामान झालं आमचं. म्हणजे हॉलमध्ये तो सोफा कम बेड झाला मोठा, आणि प्रणीतच्या बेडमध्ये पण एक्स्ट्रा एक बेड आला. जुनाच आहे तो अजून, पण सगळं असं गर्दी झालेली. आणि अक्षरशः त्या दिवसांमध्ये ते सगळं खाली होत गेलेलं. म्हणजे आता 2 दिवसांनी आम्ही आता ॲडमिटला जाणार होतो 7 एप्रिलला, आणि 6ला ॲडमिट होणार होतो. तर हे 4-5 तारखेला झालेलं आहे पहा, 4-5 एप्रिलला. तर असं म्हणजे सगळं ते होत होत्या गोष्टी. म्हणजे स्मरण मी दादांचं करायची ना, की कसं त्यांनी हॉस्पिटलमध्ये मिस्टरच होते सगळे ते करायला वगैरे, त्यांच्या सपोर्टिंगला. आणि आता त्यांच्यावरती वेळ आली होती स्टोनची, त्याच्यामुळं दादाच सगळं ते व्यवस्थित करत होते असं मला भास व्हायचा. म्हणजे असं की हे आहेत म्हणजे आपण आपल्या मनात जर असतं ना जे टेन्शन वगैरे, आपण बोलत राहिलं ना ते सॉल्व होतं. तर मी ते दादांशी बोलत राहायची की हे कसं सगळं होणार, म्हणजे व्यवस्था अशी यांना असं घरात असं. आणि ते सगळं व्यवस्थित करून गेले आहे. त्रास आहे बघा त्यांना, तरी ते सगळं करतायत, दाखवत नाही आहेत मला काहीच की असं होतं आहे म्हणून. आणि हे झाल्यानंतर त्यांना मग 2 दिवस असं मळमळ, उलटी, ताप चालू झालेली. मग मी पुन्हा हे करायची, प्रार्थना करायची की देवा 7 तारीख दिलेली आहे त्याच वेळेला ॲडमिट होऊ दे, व्यवस्थित होऊ देत, घरातून आम्हाला व्यवस्थित तिथं नेऊ देत. आणि ते सगळं होत होतं. म्हणजे असं मला टेन्शन तर आता चालू होतं, म्हणजे ॲडमिट वगैरे, तारीख दिलेली. त्रास पण मिस्टरांना आता 2 वर्ष काय म्हणजे त्यांनी अंगावरच तसं काढलंच म्हणायचं. आणि थोडा आता त्रास सुरू होत होता. तर हे सगळं व्यवस्थित आम्ही घरामध्ये केलं. तोपर्यंत काहीच नाही त्यांना. म्हणजे ताप आला 1 दिवस, उलट्या मळमळ सुरू झालं, आणि बरं पण 1 दिवसात थोडंसं वाटलं म्हणजे ॲडमिट व्हायच्या अगोदर.
पण आम्ही कोणाला सांगितलं नाही, सांगत बसले नाही मी माझे प्रॉब्लेम्स. आता ज्यांना त्यांच्याबद्दल हे वाटत होतं किंवा माझ्याबद्दल वाटत होतं की बाबा आपण त्यांना जायला पाहिजे, तर ते लोक आले. माझे मोठे ननंदबाई, त्यांचे मिस्टर, दाजी म्हणतो आम्ही त्यांना, ते आले, वेळेवर धावून आले अक्षरशः. तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. माझ्या मोठ्या दिरांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे, कारण ते मी लाईव्ह स्ट्रीम करू शकले असते, पण कसं आहे की त्यांच्याबद्दल पण आता यूट्यूबद्वारे नाही मी सगळं ओपन करू शकत, कारण ते कंपनीचे असतात, त्याच्यामुळं काही गोष्टी मला नाही सांगता येत इथे. तर हे सगळं प्रणित करून देत होता. त्याला इकडे आता हॉलमध्ये जॉईंट व्हायचं होतं म्हणून त्याची सगळी क्लिनिंग चालू होती. आणि ही मुलं आम्हाला खूप त्रास देतात. खालून बॉल घरामध्ये येतो, खेळतात. हाय फ्रेंड्स, नमस्ते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आहे 6 एप्रिल आणि आज संडे आहे. तर तुम्हाला कसा वाटतोय माझा लुक बघा. तर हे काय आम्ही पिकनिकला नाही चाललेलो. व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पॅकिंग बघा काय काय झालेलं आहे. ही माझी बॅग आहे, कमीत कमी भरलेली आहे. ही एक आहे आणि ही मिस्टरांची आहे. या फाईल्स आहेत. तर मी तुम्हाला आता काही सांगत नाही, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. अशी तयारी झालेली आहे. दुपारचे वाजले 2:30 आणि आम्हाला पोचायचं आहे 4 वाजेपर्यंत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू लास्टपर्यंत पाहत राहा, स्किप करू नका. चॅनलवर प्रेम करत राहा, प्रेम देत राहा. स्वयंपाक वगैरे सगळं केलेलं आहे. मी शूटिंग करता नाही आलं, कारण मला तयारी करायची होती. मोबाईल सारखा पकडायला होत नाही. कोणी करायला असलं की मग ते दिसतं आपण काय काय कामं करतो. तर चला, आता उशीर होतोय आम्हाला. आमच्या कारनेच जाणार आहे. ही जर्नी पाहत राहा. थोडीशी सुखाची आहे, थोडीशी पुढे बघत राहा तुम्ही कसं कसं असणार आहे. तर चला आमच्यासोबत. मला बोलता येत नव्हतं, भरून आलेलं होतं आणि प्राची भेटत होती पप्पांना तिच्या. ते बघा खूप त्रास होता त्यांना आतून, पण हसतायत ते. प्रणितला पण भेटले आणि आम्ही घर सोडलं, कारण फिरायला जाणं आणि हॉस्पिटलला जाणं यात खूप फरक असतो. हसत हसत व्हिडिओ बनवते, पण माझं मलाच माहिती हो. हाँ किधर है गाड़ी? उधर. वॉचमैन बोलते वीडियो बनाते जा रहे. आपलं दुःख आपल्यालाच माहिती असतं. या गेटनी जाते. प्रणित पण येतो, बोलतोय उभे राहा. जा मग बाळाचं. सोडून जरुरी सामान सगळे वॉलेट वगैरे घेतलं. प्रणित माझ्याकडे बघतोय, मला बोलतोय रडत असते तर बाहेर ये, मी जातो. तर जाताना भारत माता की जय.